नागपुर को एक साफ, सुंदर और हरा भरा शहर बनाने के मकसद से नागपुर महानगर पालिका ने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड के साथ मिलकर एक बल्क वेस्ट जनरेटर कार्यशाला का आयोजन किया। इस कार्यशाला में विभिन्न संस्था, व्यावसायिक कंपनी, हाउसिंग सोसाइटियों और बल्क वेस्ट जनरेटर के प्रतिनिधियों ने जोश के साथ हिस्सा लिया। वर्कशॉप में गीले और सूखे कचरे को अलग करने, घर पर खाद बनाने, प्लास्टिक कचरे के नियोजन, रिसाइकलिंग और रीमैन्युफैक्चरिंग के बारे में विस्तृत मार्गदर्शन किया गया। विशेषज्ञों ने कहा कि शहर में वेस्ट मैनेजमेंट को और असरदार बनाने के लिए बल्क वेस्ट जनरेटर की भूमिका अहम है। कार्यक्रम में स्वच्छ सर्वेक्षण 2025 से 26 के तहत लागू की जा रही अलग अलग गतिविधियों के बारे में जानकारी दी गई। साथ ही जीरो वेस्ट इवेंट संकल्पना को सफल बनाने के लिए जरूरी उपायों पर भी चर्चा की गई। इस समय मौजूद लोगों से कचरा कम करने, कचरे के स्रोतों पर ही अलग करने और इको फ्रेंडली तरीके अपनाने की अपील की गई। नागपुर महानगर पालिका ने नागरिकों से नागपुर शहर को ज्यादा साफ, सुंदर और हरा भरा बनाने में सक्रिय रूप से हिस्सा लेने की अपील की। कार्यक्रम सफलतापूर्वक पूरा हुआ। मौजूद लोगों ने कहा कि उन्हें वेस्ट मैनेजमेंट के बारे में काम की जानकारी मिली है। मोठे आस्थापना आहे त्या सर्व लोकांनी आपलं जे कचऱ्याचं मॅनेजमेंट आहे, जे ओला सुका किंवा जे जैविकही आहे, वैद्यकीय याच्यातले जे काही ज्याही मोठ्या आस्थापना आहे, या सर्व लोकांनी आपापल्या कचऱ्याचं मॅनेजमेंट आपल्या ठिकाणी, म्हणजे ते महानगरपालिकेवर किंवा गव्हर्नमेंटच्या याच्यावर भार न पडता त्यांनी करावे असे एकूण सूचना ज्या आता शासनाच्या आहे, त्या अर्थाने ते कसं करायचं, मग त्याच्यासाठी पद्धती कोणत्या आहे, सेग्रिगेशन करायचं का, त्यांनी लँडफिलिंग आपल्या ठिकाणी करायचं का, त्याच्यापासून CNG करता येईल का, तुम्हाला काय काय गोष्टी आपण आपल्या लेवलवर करू शकतो, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या मोठ्या आस्थापनांना बोलवून त्यांना त्या ठिकाणी द्यायच्या, यासाठीचं हे वर्कशॉप आहे। नागपूरला आपल्याला स्वच्छतेमध्ये टॉप मध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे आणि सॉलिड वेस्ट सायंटिफिक तऱ्हेने कलेक्शन, सेग्रिगेशन, कलेक्शन अँड डिस्पोजल आपल्याला सायंटिफिक रीतीने करायचं आहे। आता हे बल्क जनरेटरची वर्ष झाल्यानंतर आम्ही इंडिव्हिज्युअल लोकांची पण बैठक घेणार आहे। वी विल डू आवर वर्कशॉप फ्रॉम झोपडपट्टी टू द हाय राईज बिल्डिंग, म्हणजे सगळ्या सोसायटीच्या घटकांना आम्हाला सोबत घेऊन ऑल रूल्स अकॉर्डिंग आणि सायंटिफिक तऱ्हेने आम्हाला सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट करायचं आहे। नागपूर विभागाकरता, संपूर्ण नागपूर विभागामध्ये करता आहे, ज्यामध्ये शहरी आणि ग्रामीण विभाग या सर्व भागातील लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, तसंच बल्क वेस्ट जनरेटर, इंडस्ट्रीज, इन्स्टिट्यूशन्स, या सर्व जे सहभागी असणारे लोक आहेत किंवा जे वेस्ट निर्माण करतात किंवा कचरा निर्माण करतात, त्या सर्व स्टेक होल्डर्सला आता या नियमाच्या मध्ये घेतलेलं आहे।